रियांश 11 एक लकी पॅकर्स, गेसर असेल, मोठी देसाई असेल, वाकलान अशा मोठमोठ्या संघांना ते पॅक करतात आपल्या मुलाच्या नावाने. चला मॅचला आपण सुरुवात करूया. मनोज देवकर स्ट्राईक एंड आहेत. 9 सेकंड आकाश आहेत आणि छगन पाटील पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. यानंतर 2 सेमी फायनल फायनल. संदीप बाने थोडंसं रेस घेत आहेत. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. छगन पाटील बॉलिंग मार्क वर पहिलं षटक. पहिला चेंडू आपण पाहतोय गॅप मध्ये खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल नाही थांबणार, बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवरती आलाय. मोठी देसाई प्रीमियर लीग चौकार. पाठ मधून चौकार आलाय बघा. सुरुवात जबरदस्त केली आहे बाबूराव शेठ प्रतिष्ठान. हाई फटका दमदार आहे मात्र मिड विकेट झेल तिथे टिपलाय. मनोज देवकरची खेळी समाप्त. छगनच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फटका चांगला होता, टायमिंग झालं नाहीये. मिड विकेट ठेवण्यात आलं होतं. नवीन बॅटर आता ज्ञानेश्वर देवकर आलेत. आता छगन पाटील, ज्ञानेश्वर देवकर दोन्ही 40+ खेळाडू एकमेकांच्या विरोधात. मात्र मागच्या मॅच मध्ये विकास यांनी जबरदस्त झकास झेल टिपला मयूर देवकरचा. रोशन कुंभार सुद्धा आलेत बघा. रोशन स्वागत आहे आपले. काल जबरदस्त खेळ. रोशन कुंभार आपण पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये वाडेकर संघाला त्यांनी पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये एडूटने. या रोशन कुंभार व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नवीन बॅटर ज्ञानेश्वर देवकर आले. छगन फुल टॉस बॉल होता. फिल्डिंग खराब आहे. बॉल सीमा पार जाईल. ज्ञानेश्वर देवकरच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. या चौकाराची नितांत गरज होती. क्रिया मनोजने चौकाराने आगाज केलं होतं. त्यानंतर विकेट आली मनोजची. नाही तर ज्ञानेश्वर देवकरच्या बॅटमधून चौकार आलाय. छगन शॉर्ट प्लेनचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. श्याम चौधरी बघा टीमगार. अपील किती स्ट्रॉंग आहे. नाही तिथूनही तुम्ही रंगाबाईसारखा डान्स केला तरी तुम्हाला 1000 रुपये आहेत जमा आहेत आमच्याकडे. यश पाटील, अजय मडवी आणि
मैदान पाटील म्हणजे 1000 जमा आहेत. डान्स नाही केला तर ते आमच्याकडे जमा राहतील. बरं होईल. छगन पुढचा बॉल. फटका चांगला आहे. 20 शेप मध्ये खेळत आहेत. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये लॉंग ऑफला. बॉल सीमा पार जाईल. चौकार. बारा धावा आल्या आहेत. 1 to go. पहिला चौकार. विकेट. चौकार. डॉट. चौकार. हलक्या हाताने खेळतायत. सॉफ्टवेअरचा वापर केलाय. पुश करो खुश रहो. छगन थोडेसे नाराज आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 13 धावा छगनने खर्च केल्या. मात्र महत्वाची विकेट घेतली मनोज देवकारची. प्रतीक आले बॉलिंग करण्यासाठी. पहिल्या षटकात 13 धावा आलेले आहेत. 5 षटकांची मॅच आहे. जिंकला तर सेमीफायनल, हरला तर या स्पर्धेत बाहेर. आरब विलेमन आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठानला मॅच महत्वाची आहे. टायमिंग स्ट्रोक आहे. 3-3 क्षेत्ररक्षक. चिराग बघा. नाही, चिरागला बॉलच दिसला नाही वाटतं. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. ज्ञानेश्वर देवकरला जीवदान मिळालंय. धावसंख्या 15. प्रतीकचा बॉल हलक्या हाताने खेळत आहेत. गॅप मध्ये एकच धाव मिळाली. एकच्या साहाय्याने धावसंख्या 16. सोळा धावा दाखल आपल्या पाहायला मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना रोशेट पाटील प्रतिष्ठान आपण म्हणतोय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. बाबूराव शेठ प्रतिष्ठान. एक गडी बाद 17 अशी धावसंख्या फाईट करत असताना आरव विलेमन टीम सोबत. मोठी देसाई प्रीमियर लीग 2026 तुम्ही अनुभवताय. नेहमी चर्चेत असणारी प्रीमियर लीग. इथे फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. सनी म्हात्रेकडनं झाली चूक. धावा मिळतील 4. चौकार. धावसंख्या 21.
प्रतीक. हाही फटका उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. ज्ञानेश्वर देवकरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. बघा एक मिस फिल्डिंगचा चौकार आला, त्यानंतर षटकार आलाय. प्रतीक. छगन पाटील बघा स्वतःला स्टेज करताय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा दाबलकोते आपल्या पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना बाबूराव शेठ पाटील प्रतिष्ठान. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय हरिचंद्र शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य मधुकर हरिचंद्र पाटील यासकडून. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय गोविंद पांडुरंग चौधरी यांच्या स्मरणार्थ सौजन्य सो कीर्ती मधुकर पाटील यासकडून. मालिकावीर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय अंबो अर्जुन मात्रे यांच्या स्मरणार्थ श्री अनंत अंबो मात्रे यासकडून. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय बैराम पाटील व अलका बैराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार हर्षल बैराम पाटील यासकडून. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आपण पाहतोय स्वर्गीय अशोक मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार अक्षय अशोक पाटील यांच्या देवात आपल्याला प्राप्त झालेले आहे. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी शूज तुम्ही पाहताय ज्ञानेश्वर सवाराम देवकर यांच्याकडून. त्यानंतर या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था निलेश मात्रे राकेश मात्रे अनिकेत मात्रे प्रतिष्ठान. त्यानंतर विशेष सहकार्य मुक्ता डेव्हलपर्स नगरसेवक बाबाजी बाराम पाटील आपण पाहतोय. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज बाबाजी वाराम पाटील नगरसेवक. त्यानंतर आकाश बाबाजी पाटील. हा चांगला चेंडू होता, डॉट बॉल येतो. त्यानंतर विशेष सहकार्य रोहिदास लक्ष्मण मात्रे साहेब, शरीदास किसन मात्रे साहेब, मनीष गंगाराम पाटील साहेब, रुपेश केशव मात्रे साहेब, गिरीश शिरीष वसंत पाटील साहेब, फुलाजी पाटील साहेब, साजन तुळशीराम मात्रे, नवनाथ तुळशीराम मात्रे, तेजस कर्शन मात्रे, नीरज संतोष देवकर यांच्याकडनं बॉलची व्यवस्था. यांचं विशेष सहकार्य. सर्वांचा मी मनापासून आभारी आहोत. धावसंख्या आपण एकंदरीत नजर टाकली तर थांबली 28 वरती. इथे मात्र हलक्या हाताने खेळत आहेत. बॉल हवेत आहे मात्र छगन थोडेसे दूरवर राहिलेत. एकच धाव मिळाले. 1 धावसंख्या पुढे सरकते. 29. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत रुपेशने. रुपेश मात्रे भरपूर वर्ष मोठी देश संघाने रेग्युलर क्रिकेट ते खेळलेले आहेत. सध्या 40+ खेळत आहेत. 40+ नाही खेळत का? मग रेग्युलर तरी खेळा. बॉलिंग त्यांची चर्चेत राहिलेली. गेले कित्येक वर्ष त्यांनी पॉवर प्ले मध्ये बॉलिंग केलेली खास करून रुपेश. बेसबॉल हिट. बॉल सीमा पार. आलाय सिक्सर. रनआउटची संधी रुपेशने गमावली असं वाटतंय त्याच्या चेहऱ्यावरनं. धावसंख्या बघू शकाल 36. 36 धावा झाल्यात. चांगला बॉल होता. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 36. पाणी हवं असेल तर लगेचच मैदानात घेऊन जा.
3 षटकाचा खेळ संपलाय. 12.00च्या सरासरीने 36 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना बाबूराव शेठ प्रतिष्ठान. थोडंसं फास्ट खेळा आता. राजेश म्हात्रे, विजयजी म्हात्रे साहेबांचा संघ. छगन पाटील आले दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. आता आकाश म्हात्रेला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल, काही धावा बनवाव्या लागतील. 36 झाल्या आहेत आणि आकाशलाही माहिती आहे ना कोचच्या विरोधात खेळायचंय. खेळतील आणि खेळावंच लागेल. सजन म्हात्रे, तेजस जे म्हात्रे बघा एवन जोडी. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. एक पुरस्कर्ते सुद्धा आहेत, खेळाडू सुद्धा आहेत. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत क्षेत्ररक्षक. काय केलंय काय तिथे दीपेश पाटील काय करतायत. जितेश पाटील यांचे बंधुराज. बॉल सीमा पार चौकार. बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे सिंगल मिळाली आहे. .41 41 धावा झाले. 4th षटक प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरची मॅच. बाबूराव शेठ प्रतिष्ठान विरुद्ध अरब 11. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने घेत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. संदीप म्हात्रेला बॉल मिळत नाही आज. फलंदाज रनआउट. 2 धावा मिळतील. धावा झाल्या 43. धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या डावामध्ये ज्ञानेश्वर देवकर यांना गोलंदाजी करावी लागेल. दीपक पाटील यांनी बघा 3 बॉल 3 षटकार मारला तर एक विशेष पारितोषिक आहे. खंबा. इथे झेलची शक्यता होती मात्र बॉल सीमा पार चौकार. हाही फटका चांगला आहे. एकच धाव मिळाले. 48 धावा. छगनच्या स्पेलचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. अरब 11 संघाची चांगली बॉलिंग छगन पाटील यांनी आतापर्यंत केलेली आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 12.00च्या सरासरीने 48 धावा धापलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना बाबूराव शेठ प्रतिष्ठान या
चला जास्त वेळ नका घेऊ. अरब 11 ते काय चर्चा करतायत ना बघा. नाही श्याम चौधरी तुम्हाला फक्त थर्ड मॅनला राहायचंय. मॅन फ्रॉम टेमगार. नाही बॅटिंग पण मिळत नाहीये. त्यासाठी तुम्हाला अंडर 21ची प्रीमियर लीग आयोजित करावी लागेल. मोठी देसाई प्रीमियर लीग. यश पाटीलने तुम्हाला बक्षीस लावले ना 1000 रुपये नाचले तर. बघा मयुरेश जरी बॅटिंगला आले तरी यश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. क्या बात आहे. नाही इतकी ऑफर कोणालाच भेटत नाही बघा. दीपेश पाटील आलेत. बघा यष्टिरक्षक गुरुनाथ पाटील आणि आता गोलंदाज दीपेश पाटील त्यांचे सुपुत्र. पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळत आहेत. लॉंग ऑफच्या मधून आणि बघा फटक्याचे जणू काही चटके लागलेत सीमा पार. यश पाटील यांना वाटतंय ना डान्स करावं. श्याम चौधरी यांनी. मयुरेश इथे 2 मिळतील. 55 55. धावा झालेल्या आहेत. फुलटॉस होता. टायमिंग झालं नाहीये. वॅकेंट एरिया आहे. $57. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बाबूराव शेठ प्रतिष्ठानची धावसंख्या 57. रुद्र दोन दुसऱ्या रनआउट आहे का. ओके पहिली धाव झालेली. 58 धावा झालेल्या आहेत. सोम येत आहेत. 151 नंबरची जर्सी. अठ्ठावन्न धावा झालेल्या आहेत. आकाशचे प्रयत्न सुरू आहेत. मोठे फटके येत नाहीयेत. मात्र बॉल सीमा पार. फटका व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता तरी चौकार आलाय. अजय 1 धावा. फुल टॉस. टायमिंग झालं नाहीये. वॅकेंट एरिया आहे. 2 तर झालेले आहेत. नाही तर दुपारपर्यंत का असेच धावत राहता.
या बाहेर या. 64 झालेले आहेत. नाही, अशी व्हिडिओ एक व्हायरल झाली होती ना. 64 झालेत. 65चं टार्गेट आहे अरब 11 संघासमोर. या स्पर्धेत ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय हरिचंद्र शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य मधुकर हरिचंद्र पाटील साहेबांकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय गोविंद पांडुरंग चौधरी यांच्या स्मरणार्थ सौजन्य सो कीर्ती मधुकर पाटील यांचकडून. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय अंबो अर्जुन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री अनंत अंबो म्हात्रे यांचकडून. मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय बैराम पाटील व अलका बैराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार हर्षल बैराम पाटील यांचकडून. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कुमार स्वर्गीय अशोक मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार अक्षय अशोक पाटील यांचकडून. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी शूज आहेत ज्ञानेश्वर सावराम देवकर यांच्याकडून. निलेश म्हात्रे, राकेश म्हात्रे, अनिकेत म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था. मुक्ता डेव्हलपर्स यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. नगरसेवक बाबाजी बाराम पाटील व आकाश बाबाजी पाटील यांच्याकडनं फायनलिस्ट टीमसाठी 5-5 हजार रुपयाचे कॅश प्राइज आहे. चॅम्पियन आणि उपविजेता रोहिदाजी लक्ष्मण म्हात्रे विशेष सहकार्य श्रीदास किसन म्हात्रे, मनीष गंगाराम पाटील, रुपेश केशव म्हात्रे, शिरीष वसंत पाटील, साजन तुळशीराम म्हात्रे, नवनाथ तुळशीराम म्हात्रे, तेजस करशन म्हात्रे, निराज संतोष देवकर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी चेंडूची व्यवस्था. कसूप अलेमकर आणि मितेश पाटील शिलगावचे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वर देवकर यांनी बऱ्याच धावा या मॅच मध्ये बनवलेल्या आहेत. पासष्ट धावा चेस करायचे आहेत अरब 11ला. सरपंच 11 टीमचे खेळाडू बघा, जेवणाची व्यवस्था तुम्हाला करण्यात आलेली कॉमेंट्री बॉक्सच्या मागे. प्रतिका आणि रुपेश इस्लामी जोडी आपल्या पाहायला मिळते अरब 11 टीम कडनं. छगन पाटील काल नारळ लिहिले, त्याचं काही लाडू बनवून आणले की नाही आम्हाला? छगन पाटील लाडू बनवले का नाही सोमवारी?
पहिलाच बॉल मिड ऑनला चांगली फिल्डिंग आहे. वैभवचा पहिला चेंडू डॉट आलाय. वैभव गोलंदाजी मार्कवर. इथे डॉट. पॉवर प्लेची सुरुवात फारशी चांगली झाली नाहीये अरब 11 टीमच्या माध्यमातून. त्यामुळे प्रतीक आता काहीतरी चर्चा करत आहेत. कारण 65 धावा तुम्हाला चेस करायचे असतील तर पॉवर प्ले मध्ये किमान 25-30 धावा बनवाव्या लागतील अरब 11 टीमला. इथे मात्र गॅप मध्ये फटका आहे. बॉल सीमा पार. आलाय चौकार. दोन चेंडू सुरुवातीला डॉट आले होते. त्यानंतर रुपेश मात्रेच्या बॅटमध्ये हा चौकार आलाय. वैभवला कमबॅक करावं लागेल कारण 65 धावा चेस करायचे आहेत. हा डॉट आहे. चांगली बॉलिंग करत असताना या मॅच मध्ये आपण वैभवला पाहतायत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेकलेले. 4च धावा त्याने खर्च केलेले आहेत. हा खरा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमा पार. चौकार. बॉल मध्ये 8 धावा आलेत. बघायचं वैभव कमबॅक करेल का. ज्ञानेश्वर देवकर तिथे बघा चांगली फिल्डिंग झाली आहे. थ्रो फेकी आलेली आहे. मधुकर पाटील साहेबांचे आगमन झालेले. त्यांचं हार्दिक स्वागत. अरब 11 संघाचे पुरस्कर्ते. सलग 3 चौकार सलग 3 षटकार अरब 11च्या कोणत्याही फलंदाने मारले तर नक्कीच संघ मालक मधुकर पाटील साहेबांकडून 1,500 रुपये कॅश प्राइज. पहिल्या षटकात पहिल्या ओव्हरमध्ये प्रतीकला स्ट्राईकच मिळाली नाहीये. प्रतीक पाटील जबरदस्त फलंदाज आहेत. त्याला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. म्हणजे बघायचं आता ज्ञानेश्वर देवकर आलेत बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. फलंदाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. धावसंख्या 10. धावाचा फलक आपल्याला पाहायला मिळते. उन्हाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. धाव तर एकच घेतली. असं वाटलं होतं 2 धावा होतील. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. पियुष आम्हाला सांगताय धावसंख्या 11 वरती पोहोचली. 65 धावा चेस करायचे आहेत. आता फटका चांगला आहे. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर रुपेश मात्रेच्या बॅटमधून आलाय सिक्सर.
षटकाराचे सायने धावसंख्या पुढे सरकते 17 वरती. फुलटॉस बॉल 17 वरती खतरा झालेला आहे रुपेश पात्रेला. पहिली विकेट मिळाली आहे ज्ञानेश्वर देवकरला. वरती खतरा झालाय. ज्ञानेश्वर देवकर बॅटिंग चांगली केली. विकेट आता मिळालेली आहे. बघायचं जीत कशा प्रकारे बॅटिंग करतायत. डावखुऱ्यात त्याचे फलंदाज आहेत. ज्ञानेश्वर देवकर त्याला शांत ठेवतील का या मॅच मध्ये. पहिलाच बॉल प्लेड ऑन. त्रिफा चीत झालेले आहेत. जीत आले जीत चालले. दीपेश पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. जितेश पाटील यांचे बंधुराज. जितेशने या प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली. जितेश 17 धावा झालेत. 65चं टार्गेट या मॅच मध्ये. दुसरं षटक प्रगती पथारे हॅट्रिकचे उंबरदार गोलंदाज. पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला हलकीशी फिल्डिंग खराब आहे. 2 धावा इथे मिळाल्या. तिसरी मिळेल का. 2 षटक नाही. ओव्हर झाली अजून काय करतात ज्ञानेश्वर देवकर. 19 धावा झाल्या 2 षटकांमध्ये. अठरा बॉल मध्ये 46 धावांची गरज. 2 षटके बघा प्रतीक. स्वतःकडे स्ट्राईक जास्त आली नाहीये. 19 धावा झाल्या आहेत. 18 बॉल मध्ये 46 आता करायचे. चला जास्त वेळ नका घेऊ. हार्दिक बघा 18 बॉल 46 ची गरज. सध्या राजेश मात्र आपल्या स्क्रीन वरती आहेत. एस्टेच्या भूमिकेत. मयुरेश मात्र बॅटिंगला आली तरी 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यश पाटील म्हणजे यश पाटील यांना असं वाटते की मयुरेशने बक्षीस जिंकावं. ठसका लागला त्यांना. येतील मयुरेश येतील ना बॅटिंगला. 18 चेंडू 46 ची गरज. वळूया मॅचच्या दिशेने. बॉलिंग करण्यासाठी दुसऱ्या स्पेल मध्ये वैभव गोलंदाजी मार्कवर.
वैभव कॉमेंट्री बॉक्स कडून पहिला चेंडू ब्लॉक हॉलचा वापर केलाय. जबरदस्त बॉलिंग केली वैभवने पहिल्या ओव्हरमध्ये आणि याही ओव्हरमध्ये सुरुवात डॉट बॉलने केली. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सुरुवात सुद्धा डॉटनेच केली होती. 17 चेंडू 46 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. वैभव राईट मोर द विकेट. प्रतीकच्या बॅट मधून फटका चांगला आहे. बॉल जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. आलाय सिक्सर. नाही खरी आताची परिस्थिती आहे. ते गाण्यामध्ये आपण ऐकलं. 25 धावा झालेत. 16 चेंडू मध्ये 40 सज्जुरी करायचे आहेत. बघायचे वैभव कमबॅक करेल का. वैभवच्या विरोधात प्रतीकने षटकार ढोकलाय आणि प्रतीकला आता थांबावं लागेल या मॅच मध्ये. मधुकरपाली सेवांकडे सलग 3 षटकार 3 चौकार. 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र आता विकेट धोक्यात आहे. झेल तिथे टिपलाय सोहमने. फलंदाज बाद. पंधरा बॉल 40 करायचे आता आरव 11 संघाला. मात्र प्रतीक रुपेश अशा 2 महत्वाच्या विकेट आलेल्या आहेत. थांबावं लागेल खेळपट्टीवर दीपेश पाटीलला आणि फक्त थांबून चालणार नाहीये तर धावाही कराव्या लागतील. 15 बॉल 40 ची गरज आहे. ओम साई 11 संघाने या स्पर्धेत सर्वाधिक धावा कुठल्या आहेत 96. अष्टविनायक त्याच्या मागोमाग 93. मिडॉनला क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. 1 धाव इथे मिळाले. धावसंख्या 26. जयेश मात्रे आलेत. ऑप्शनच्या बाहेर होता पंच राकेश मात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 27. वैभव राईट मोर द विकेट. आई चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अठ्ठावीस धावा 2 सलग वाईट आले त्यामुळे 28 धावा आपल्याला धापलगावती पाहायला मिळत आहेत. वैभवचा पुढचा बॉल. वेगवान चेंडू होता. उत्तर नाहीये दीपेशकडे. डॉट बॉल. प्रचंड वेग पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच वाईट शिकवून करतायत. धावसंख्या 29. 36 ची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 36. चला थोडस फास्ट. पाणी रेडी ठेवा. नाम काय. मोरेश गुप्ता.
फलंदाज बाद झालेले आहेत. 12 चेंडू आणि आता 36 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अरब 11 ठंगाला. जा गुप्ता. गुप्ता बघा. सनी आलेत बॅटिंग करण्यासाठी. चला चला. फलंदाज बाद. 12-36 इक्वेशन. सोमने पहिल्याच बॉलवरती घेतली विकेट. विकेट डाऊन. नाही रुपेश, सिक्सर घेईन कधी येतील बॅटिंगला मयुरेश? नाही आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहतो ना. आता 11 बॉल 36 राहिलेत. मग येणार कधी ते? आता पॅडअप केलंय मला वाटतं करण. नाही रेडी आहेत आता. ऑप्शनच्या बाहेर होता पंच. वाईट चिकवून करतायत. वाईट बरेचसे आले त्या मॅच मध्ये. दुसऱ्या डावामध्ये 30 वरती 5 विकेट गेलेत. अरब 11च्या अजूनही 35 करायचे आहेत. 11 बॉल 35. आक्रमण करावा लागेल. सिंगल डबलने मॅच जिंकता येणार नाहीये. जयेश फटका दमदार आहे. बॉल उंच गेलाय. जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. ते 3-4 बॉल बाकी असताना जर मयुरेश आले तर बक्षीस मिळणार नाही. लक्षात घ्या. 36 झाले आहेत. 29 अजूनही करायचे आहेत. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रणीतच्या बॅट मधून सिक्सर आलाय. 29 धावांची अजूनही गरज आहे. हाई शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत प्रणीत. डॉट बॉल. प्रणीत आमचे एक प्रणीत पाटील वाडेकर मध्ये ना. वाडेकरचा रस्ता साफ केला पहिल्याच मॅच मध्ये.
पडले संघाने. नऊ 29 इक्वेशन आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मॅच ऑन. षटकार आला तर नक्कीच अजय मडवी यांच्याकडनं 500 रुपये. या बॉलला जर षटकार आला तर नाही. मधुकर पाटील साहेबांनी बक्षीस लावलंय. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 8 बॉल 23. मॅच ऑन. मॅच संपली नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये कधी काही घडू शकतं, लक्षात घ्या. आणि अशा बऱ्याचशा मॅचेस आम्ही टर्न होताना पाहिलेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीने प्रणित खेळत आहेत, मॅच टर्न करतील असं वाटतंय. सोहम इथे मिस फिल्डिंग झालेली आहे आणि 2 धावा बाबा पूर्ण झालेले आहेत कशा बशा. असं वाटलं होतं रनआउटचा धोका होता. या बॉलवरती सुधारित षटकार मारला प्रणित, तरी 500. अजय मडवी यांच्याकडनं 7 बॉल 21 ची मॅच आहे. मॅच संपली नाहीये. सोहम, सोहमने चांगली बॉलिंग केली होती, आता त्याच्याच विरोधात 2 षटकार आलेत. या बॉलवरती षटकार आला तरी आपण म्हणतो यज्ञेश मडवी यांच्याकडनं सुद्धा 500. म्हणजे प्रणित बघा, एटीएम तुमच्यासाठी खुलं आहे. दुपारचं सत्र. 7 बॉल 21. इथे बॅटची एज लागली होती. आणि फिल्डर कोण आहे ते? फाइंडिंगला फिल्डरचं नाव सांगा. जिग्नेश का? विघ्नेश. 6 चेंडू 20 ची गरज आहे. वरुण पाटील बघा आता रेडी झालेत सेमीफायनल साठी. SK11. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत. 65चं टार्गेट आहे. 20 धावा जुरी करायचे आहेत. पंच काय इशारा करताय? 20 हवेत. दीपक पाटील. दीपांशू बघा, दीपांशूंनी मेहनत भरपूर केली आहे स्पर्धेत. नाही, आयोजक विचार करतील ना. यज्ञेश मडवी तर सगळ्यांचा विचार आहे. 6 चेंडू 20 ची गरज. दीपक. पहिलाच बॉल गती कमी केली होती. स्लोर पण चेंडू होता. अजूनही बॉल मिळाला नाहीये ज्ञानेश्वर देवकर यांना. धावा 2 मिळाल्या. सनी बघा ना किती वेगाने धावताय. सनीला माहिती आहे प्रणयची विकेट आपल्याला शाबूत ठेवायची. 5 बॉल 18 ची गरज. पाच चेंडू 18 ची गरज. प्रणीतच्या भाषेत सांगायचं झालं तर 3 षटकार मारायचे बाहेर 5 बॉल मध्ये. मारतील. पहिला येईल का मात्र नाही. चार चेंडू 17 धावांची गरज. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. दीपक बघा चांगले बॉलर आहेत. बेस बॅट्समन, बेस बॉलरच्या कूलर त्यांना मिळालेत 40+ मध्ये. आता बघायचंय सनी एखादा चौकार एखादा षटकार सनीने मारला तर मजा येईल मॅच मध्ये. 4-17चं इक्वेशन आहे. फटका दमदार आहे. सनीने बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मॅच ऑन.
त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग करेल. बघूया. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू वन माऊस सीमा पार. आलाय चौकार. षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 2 चेंडू मध्ये 7 करायचे आहेत. 6 आल्या तर सुपर ओव्हर. काय जबरदस्त मॅच. एका बाजूला आरव 11 मधुकर पाटील साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला राजेश म्हात्रे विजय म्हात्रे साहेबांचा संघ, बाबूराव शेठ प्रतिष्ठान. आणि दोन्ही पुरस्कार ते सध्या बाजूबाजूलाच बसलेले आहेत. 6 आल्या तर सुपर ओव्हर. 2 बॉल बाकी आहेत. नाही, 1 बॉल बाकी असल्यावर अशी फिल्डिंग असते ना. सनी म्हात्रे बघा, मोठी देसाई प्रीमियर लीग म्हटलं तर सनी नेहमीच धावा बनवतात. 2 चेंडू आणि 7 ची गरज आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. मोठी देसाई प्रीमियर लीग आणि रंगतदार मॅच. हा चांगला बॉल होता आणि यासाठी क्लोज फिल्डिंग आली होती आणि आता षटकार आला तर सुपर ओव्हर. नाही आहे ना सुपर ओव्हर, पहिल्यापासून सांगितलं कालच. नाही 7 हवेत. 6 आल्या तर सुपर ओव्हर आहेत. नाही मारतील सनी. सनीने जर षटकार मारला तर सुपर ओव्हर. दीपक अनुभवी खेळाडू आहेत. भरपूर ऊन पाऊस आहे. दीपक पाटील यांनी पाहिलेले आहेत. आताचे जे रायडिंग स्टार असतात ते फक्त चौकार षटकारांचीच भाषा बोलतात. त्यामुळे शेवटचा बॉल 7 ची गरज आहे. षटकार आला तर सुपर ओव्हर. चला जास्त वेळ नका घेऊ. फास्ट घ्या. मॅचचा एक रिदम असतो. यानंतर 2 सेमी फायनल, फायनल. आज बुर्दुलच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा व्हाईट कार्ड एंट्री मिळाली होती मोठी देशाला, मात्र त्यांनी नकार दिलेला आहे. नाही, गावची स्पर्धा आहे, प्रीमियर लीग खेळायची आहे आणि इतक्या सकाळपासून जर तुम्ही खेळा तर संध्याकाळी थोडंसं थकणार आहात. शेवटचा बॉल, 7 ची गरज. क्या बात आहे. दीपक पाटील बघा, अनुभवी खेळाडू आहेत, मात्र दबाव दबाव आणि क्रिकेटमध्ये दबाव कोणावर नसतो मित्रांनो. नाही, राकेश म्हात्रे भरपूर वर्ष, 20 ते 25 वर्ष पंचांकडे अनुभव आहे. त्यामुळे राकेश म्हात्रे ऑल इंडिया खेळतात. चांगला बॉल आणि सामना जिंकलाय. बाबूराव शेठ प्रतिष्ठान या संघाने हडलक आरव 11 आणि हा सामना जिंकत असताना सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल केली होती. राजेशजी म्हात्रे विजयजी म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. चारही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. ओम साई, SK11, अष्टविनायक आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान चारही टीमचे कॅप्टन. चला मॅन ऑफ द मॅच, मॅच समरी आपण बघूया. ज्ञानेश्वर देवकर ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 26 धावा, 2 विकेट.